नमस्कार मंडळी, मी आहे प्राजक्ता आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कसं एकदम यम्मी असा ॲव्होकाडो टोस्ट माझ्या स्टाईलमध्ये बनवू शकतो. तर सगळ्यात आधी आपण घेतला आहे ॲव्होकाडो. तर तुम्ही जसं बघता जरा ओव्हर पिकले गेलेला आहे, त्याच्यामुळे एका साईडने खराब झाला आहे, तर तो मी तिथनं काढून टाकत आहे आणि मस्तपैकी त्यातला आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा एका बाउलमध्ये आणि त्याला छानपैकी स्मॅश करायचं आणि स्मूथ असं करून घ्यायचं, नाही तर ते खाताना आपल्याला चंक्स लागणार. तर त्याला स्मूथ केल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे ओनियन. तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर टाकायचं टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही टाकू शकता. मला जास्त तिखट आवडत नाही म्हणून मी एकदम बारीक बारीक करून एक थोडंसं स्पायसी हिंट येण्यासाठी मी टाकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट लिंबूचा रस. छान असा मस्तपैकी रसरशीत एक अख्खा लिंबू कापून त्याचा रस त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, ज्याच्यामुळे त्याला छान असा टँगी फ्लेवर येईल. आणि त्याच्यानंतर ॲज युजल चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा. जर तुमच्याकडे ब्लॅक पेपर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. पण माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून मी चाट मसाला टाकला. आणि हे असं छान टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिक्स केल्यानंतर मग मी पॅन घेतला, पॅनवरती बटर टाकलं थोडंसं आणि व्हिडिओ बनवायच्या नादात ते बटर पण जळालं. त्याच्यानंतर मी ते व्हीट ब्रेड घेतला आहे, त्याला छान टोस्ट करून घेतलं आणि जे आपण मिक्सचर बनवलं होतं ते त्याच्यावरती तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल तसं लावून त्याला टोस्ट करून घ्यायचं. त्याच्यावरती चीज टाकायचं आणि थोडेसे मी सेसमी सीड म्हणजे तिळाचे दाणे ते मी त्याच्यावरती टाकले. रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा, खूप छान लागते, माझी तर फेवरेट आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे, नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.